गरीब शेतकऱ्याची आहे, पवन. पवन त्याच्या शेतामध्ये भोपळ्याची शेती करत होता. भोपळा तयार झाल्यावर व्यापारी येऊन त्याला खरेदी करून जायचा. अरे भाऊ पवन ऐक, मी एका भोपळ्याचे 10 रुपये देईल बस. अरे पण भाऊ हे तर मागच्यापेक्षा पण कमी आहे. अरे बघ जे आहे ते आहे. आजकाल तर भोपळा विकला नाही जातोय आणि हा विचार कर, जर हा भोपळा नाही विकला गेला तर माझं किती नुकसान होईल. मी तर तुझ्या प्रत्येक भोपळ्याचे पैसे देतोय, तर विचार कर. पवनने थोड्या वेळ विचार केला आणि परत मान हलवून हो बोलला. पवनने त्याचे सगळे भोपळे व्यापाराला विकले आणि त्याच्या बदल्यात त्याला 4000 रुपये मिळाले. पवन हे पैसे घेऊन घरी गेला आणि त्यांनी हे पैसे त्याची बायको शांतीच्या हातामध्ये दिले. यावेळेस पण फक्त 4000. एवढ्या कमी पैशात 3 महिने कसे चालवायचे? अरे तर मी पण काय करू? जे मला व्यापारी देतोय तेच मी तुला देतोय. तर तुम्ही कोणत्या तरी वेगळ्या गोष्टीची शेती करा ना. अरे कितीदा प्रयत्न केलाय मी, पण भोपळ्याच्या ऐवजी आपल्याला कुठलंच पीक चांगल्या प्रकारे होत नाहीये. तुम्ही आणि तुमची शेती. मी अशा गरिबीमध्ये नाही जगू शकत. मी माझ्या माहेरी खूप आनंदाने जगायचे. आमची मोठी मोठी शेतं होती आणि शेतीची कमाई पण खूप चांगली होती. आमच्या घरी कधीही खाण्याची कमी नव्हती. आणि इथे छोटी गोष्ट पण खरेदी करण्यासाठी मला विचार करावा लागतो. भीक मागण्यासारखी हालत झालीये माझी. यापेक्षा मी माझ्या मुलीसोबत माझ्या माहेरी निघून जाईल. बघ शांती, तुला जायचं असेल तर जा, पण माझी मुलगी कुठेच नाही जाणार आहे, तुला सांगून ठेवतोय मी. एकदाचे हे पैसे संपून जाऊ देत, तेव्हा मी बघेल तुम्हाला. शांती पैसे कमी असल्यामुळे खूप भांडणं करायची आणि पवनला खूप त्रासही द्यायची. आणि त्याचमुळे पवन त्रासलेला असायचा. तो दिवसभर शेतामध्ये कष्ट करायचा आणि संध्याकाळी त्याला त्याच्या बायकोच्या बऱ्याच गोष्टी ऐकाव्या लागायच्या. आलात घरी? जेवायचं वाढ शांती. असं बोलतायत की मी इथे पंचपक्वान्न बनवलं असेल. तिथे समोर भात आणि डाळ बनवलेला आहे. जावा आणि स्वतःच्या हाताने घेऊन खा. का? तुझ्या हाताला का मेहंदी लावली आहे का? तू जर देशील तर तुझं काही जाईल का? स्वतः जाऊन घ्या. बाबा मी देऊ का? स्वरा तिच्या बाबांवरती खूप प्रेम करायची आणि ती त्यांचं प्रत्येक काम करायची आणि खूप लाडही करायची. पवनला पण त्याच्या मुलीवरती खूप प्रेम होतं. जेव्हा ही शांती पवन सोबत भांडणं करायची तेव्हा स्वरा तिच्या बाबांच्या कुशीत जाऊन बसायची. 2 महिन्यानंतर 4000 रुपये संपून गेले आणि आता घरात किराणाही नव्हता. माहित नाही कोणत्या भिकाऱ्यासोबत लग्न केलं मी. शांतीने तिचे कपडे बॅगेत भरले. मी चालले माझ्या माहेरी. जेव्हा तुमच्या जवळ पैसे येतील तेव्हा मला आणि स्वराला बोलवून घ्या. हो हो, तुला जायचं असेल तर जा, पण माझ्या मुलीला नको घेऊन जाऊ, समजली ना तू? सांगतोय मी तुला. का? इथे उपाशी राहण्यासाठी? शांती स्वराचा हात पकडून ओढू लागली, पण स्वराने तिच्या बाबांना घट्ट पकडून ठेवलं. मी कुठे नाही जाणार. मी बाबांजवळच राहणार. मला नाही जायचं. ठीक आहे, तुझी मर्जी. इथेच राहा. ज्यावेळेस भुकेने मरशील ना तेव्हा तुला घ्यायला येईल. शांती स्वराला तिथे सोडून निघून गेली. स्वरा रडू लागली. पवनने तिला कडेवरती उचलून घेतलं आणि तिला शांत केलं. घरात जे काही होतं त्याची पवनने खिचडी बनवली. स्वतःही खाल्लं आणि स्वरालाही खाऊ घातलं. बाबा आपल्या जवळ कधीच पैसे नाही येणार का? येणार बेटा, येणार, नक्की येणार. जर आपल्या शेतात भोपळ्याच्या ऐवजी भोपळ्याची आईस्क्रीम जर लागली ना तर त्या आईस्क्रीमला विकून आपण खूप श्रीमंत होणार. खरंच बाबा? हो खरंच. पण बाळा, तोपर्यंत आपल्याजवळ जे आहे ना आपल्याला त्यातच खुश राहावं लागेल. आता चल लवकर जेवण कर. त्या दिवशी रात्री स्वरा विचार करता करता झोपून गेली की भोपळ्याच्या आईस्क्रीमची शेती कशी असेल. तिच्या स्वप्नामध्ये एक देवी आली. तुम्ही कोण आहे? मी देवी आहे. मी तुला एक वरदान द्यायला आली आहे. सांग तुला काय वरदान हवंय? मला ना भोपळ्याच्या आईस्क्रीमची शेती हवी आहे, ज्याने सगळं ठीक होऊन जाईल आणि आम्ही श्रीमंत बनू. तथास्तु. पण हे एवढं सगळं सोपं नाहीये बाळा.
तुम्हाला भोपळ्याच्या आईस्क्रीमची शेती करण्यासाठी बीज पेरावे लागतील आणि हे बीज तुला जादुई जंगलामध्ये भेटतील. जादुई जंगल ते कुठे आहे? जंगलाच्या मधोमध. तिथे सगळे जनावरं बोलणारी आहेत. तुम्हाला त्यांच्या जवळ जावं लागेल आणि त्यांना जादुई भोपळ्याच्या आईस्क्रीमचे बीज मागावे लागतील. बस एवढंच ना? मी आत्ताच जाईल. पण सगळे सावधान राहा. जंगली जनावरांपासून वाचून राहा. आणि स्वरा झोपेतून उठली. जोपर्यंत बाबा झोपले आहेत तोपर्यंत मी जादुई बीज घेऊन येते. स्वरा घरातून बाहेर निघाली. ती जंगलाच्या रस्त्यावर अंधारात चालू लागली. रस्त्यामध्ये तिला कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज येतो तर कधी कोल्ह्यांची. पण ती घाबरत सांभाळत चालू लागली. ती अशी तशी करून जंगलामध्ये पोहोचली. इथे जादुई जंगल कुठे असेल? देवीने सांगितलं होतं की जंगलाच्या मधोमध आहे. अचानक तिला सिंहाचा आवाज आला. ती एकदम घाबरून कापू लागली. तिच्या समोर एक सिंह अचानक आला. मला नका मारू, नका मारू. अचानक तो सिंह थांबला. मी तुला नाही मारणार. तू इथे काय करतेस? बोलणारा सिंह. मी जादुई जंगल पोहोचले. हो, पण तू इथे काय करतेस? मी जादुई बीज घ्यायला आलीये. भोपळ्याच्या आईस्क्रीमची. मला देवी माने पाठवलं आहे. ओ, तर तू देवी मातेच्या इच्छेनुसार इथे आली आहे जादूचं बी घ्यायला. हा, चल माझ्यासोबत. बस माझ्या पाठीवर. स्वरा घाबरली होती पण तरी पण ती जादुई सिंहाच्या पाठीवरती बसली. तो सिंह जोरात पळू लागला. ते लोक जादुई गुहेमध्ये पोहोचले. गुहेमध्ये काही माकडं होती जे जादूनी काहीतरी बनवत होते. माकडाने एक बांधलेली पिशवी त्या मुलीला दिली. त्या पिशवीच्या आतमध्ये सुंदर बीज होते. आता या बियाणांना आपल्या शेतात लाव. ठीक आहे, पण आता मी माझ्या घरी कसं जाणार? मला तर रस्ता पण माहित नाहीये. ये, आम्ही तुझी मदत करू. माकड स्वराला आरशाजवळ घेऊन गेला. या आरशात बघून आपल्या घराचा विचार कर आणि जेव्हा तुला तुझं घर दिसेल तर आतमध्ये जाशील. तू आपल्या घरी पोहोचून जाशील. स्वरा आरशासमोर उभी राहिली आणि तिने तिचं घराचा विचार केला. तिला तिचं घर दिसलं आणि घाबरत घाबरत ती आतमध्ये गेली आणि त्या आरशाने तिला आतमध्ये घेतलं. तिचे बाबा तिला शोधत होते. स्वरा त्यांच्या जवळ गेली आणि त्यांच्या हातात ती बीजची पिशवी देऊन सगळं सांगितलं. माहित नाही बाळा, असं कसं होईल, पण देवी मातेने दिले तर नक्की होईल. चल, या बियाणांना आपल्या शेतात पुरवूया. चल. पवन आणि सुराने ते बीज पेरले आणि वाट बघू लागले. पण बघता बघताच त्या जादुई बी पासून झाड उगवले आणि झाडावरती भोपळ्याचे आईस्क्रीम लटकू लागले. मला 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 तर माझ्या डोळ्यांवर विश्वासच नाही होत आहे. पवन आणि स्वरा दोघही हैराण होते. पवनने ती आईस्क्रीम विकायला चालू केली. त्या जादुई आईस्क्रीमला खाऊन लोकांचे आजार ठीक होऊ लागले. लोक लाईन मध्ये उभे राहून भोपळ्याचं आईस्क्रीम खरेदी करू लागले. पवनचा परिवार पैशांमध्ये खेळू लागला आणि आता शांतीही परत घरी आली. स्वराने सगळं ठीक करूनच दाखवलं.